थांबा, थोडं बघून जावा. लगेच स्क्रोल नका करू. 2 मिनिटं फक्त हा व्हिडिओ बघा. असा जिरा सोडा बनवते ना, ती सगळ्यात सोपी रेसिपी आहे आणि पूर्ण उन्हाळा ह्याचा स्वाद घ्याल. त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास चॅनलला एक लाईक देखील नक्की करा. चला तर मग सुरू करूया. मी इथे सर्वात पहिलं गॅसवरती एक पॅन तापवण्यासाठी ठेवणार आहे. पॅन चांगला तापल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मी 4 चम्मच जिरे घालणार आहे. इथे मी साध्या जिऱ्याचा वापर करत आहे. मग लगेच अर्धा चम्मच मी काळी मिरी घालणार आहे. 2 चम्मच बडीशोपचे घालणार आहे की मध्य आचेवरती ह्याला चांगलं मी परतून घेणार आहे. हलकं फक्त गरमच करायचं आहे, जास्त क्रिस्पी करायचं नाहीये. फक्त छानसं गरम झालं की लगेच आपण ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थोडस थंड होण्यासाठी ठेवून देऊया. थंड झालं की हे सगळं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. की लगेच ह्याच्यामध्ये 1 चम्मच आमचूर पावडर घालणार आहे. जर तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तर ह्याच्यामध्ये 1 चम्मच चाट मसाला घातला तरी चालेल. आता अर्धा चम्मच मीठ घातल्याच्या नंतर ह्याला थोडासा मग लगेच ह्याच्यामध्ये एक छानसा फ्लेवर येण्यासाठी मी इथं मिष्टीचा वापर करत आहे. तर ही मिष्टी मी अर्धी वाटी घेणार आहे. जर तुमच्याकडे मिष्टी अवेलेबल नसेल तर त्यावेळेस 1 वाटी तुम्ही नॉर्मल साखर घ्या. त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 ते 2 गरका मारून घ्या. मग ह्याचा वापर केलात ना तरी सुद्धा चालेल. मग ह्याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच तुकडा आल्याचा घ्यायचा आहे की मग हे सगळं आपल्याला मिश्रण छानसं बारीकसर वाटून घ्यायचं आहे. जेवढं शक्य असेल तेवढं बारीक वाटून घ्यायचं आहे. एकदम पावडर तयार करायची आहे. बघा मस्तपैकी अशा पद्धतीने मी बारीकसर वाटून घेतलेलं आहे. एकदम एकदम पीठ सारखं. आता ह्याला आपल्या एका चाळणीमध्ये मस्त चाळून घ्यायचं आहे आणि वरती जेवढं सुद्धा जाडसर मिश्रण तयार राहील ना त्याला पुन्हा आपण बारीक वाटून घ्यायचं आहे आणि पुन्हा चाळणीतनं त्याला काढून घ्यायचं आहे. जेवढं बारीक पावडर असेल ना तेवढं ते छान लागणार. तर बघा मस्तपैकी आपला जिरा सोडा तयार झालेला आहे. आता ह्याला आपण पूर्ण उन्हाळा स्टोर करून ठेवणार आहे. त्याच्यासाठी मी इथं काचेची बरणी घेतलेली आहे. ह्याच्यामध्ये मी हे सर्व मिश्रण छानपैकी काढून ठेवणार आहे आणि झाकण एकदम घट्टसर लावून घेणार आहे. पूर्ण उन्हाळा ह्याचा आपण स्वाद घेऊ शकतो आणि बनवायला तर अगदी सोपे आहे. एक ग्लास घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये आपण जिरा पावडर घालणार आहोत 1 चम्मच. अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे की लगेच सोडा टाकूया. कुठलाही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे सोडा घेऊ शकता. फ्लेवरचा किंवा विदाऊट फ्लेवरचा. इथे सोडा वापरलात ना तरी सुद्धा चालेल. नॉर्मल पाण्यामध्ये जर पिलात ना तर एकदम सरबत सारखी त्याची चव येईल. असा हा जिरा सोडा आपण कधीही कुठल्याही वेळी घरामध्ये पिऊ शकतो. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक शेअर कमेंट नक्की करा. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय बिलकुल सुद्धा जाऊ नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि मस्त मस्त रेसिपी सोबत प्रज्ञाज मेजवानी चॅनल मध्ये.